घेतलं, अरे ते शिवाचं करणं बंद कर, नाहीतर तू पण त्यासारखाच फिरशील. पण हनुमानांची भक्ती केली तर फक्त हनुमानाला प्राप्त कराल. गांजा झालं किंवा भांग झालं या गोष्टी घेतात. रावण हा महादेवाचा सर्वात मोठा भक्त होता का? तर माझ्या दृष्टीने कधीच नव्हता. ज्या ज्या गोष्टी तुम्ही बोलतात की समाजाने टाकून दिलेल्या आहे, शिव म्हणतो त्यासाठी मी, पण आतापर्यंत कैलासावरती जाणारा फक्त एकच जण झालाय, मेलरेपा म्हणून. शिव अगोदर नाही आहेत. शिव म्हणतात भोग भोग. नमस्कार मंडळी, मी तृप्ती येवले तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते द ट्रू डीप टॉक या आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. तर आपल्या स्टुडिओत एक खास व्यक्तिमत्व आलं आहे, ज्यांचं जीवनच भैरव आणि शिव या संकल्पनेवर आधारित आहे. त्यांनी अध्यात्म, साधना या गोष्टींमधून अनेक लोकांना आज मार्गदर्शन दिलेले आहे. म्हणून आज आपण त्यांच्याशी महादेवांचं स्वरूप, त्यांची भक्ती, साधना कशी करावी किंवा आजच्या काळात भक्ती कशी असावी याविषयी बोलणार आहोत. चला तर मग भेटूयात आजच्या आपल्या पाहुण्यांना, कल्पेश पगारे सर यांना. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या पॉडकास्ट मध्ये. नमस्कार सर, आज आपण खूपच सगळ्यांच्या जवळच्या विषयावर बोलणार आहोत. खरं तर पहिलाच प्रश्न मला असा विचारायचा आहे की शिव आणि शिवोहम म्हणजे नेमकं काय? नागेंद्राय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता जेव्हा शिव काय आणि शिवोम काय याला आपण बोलू की एक आपण लहानपणापासून दूरदर्शनवरती जो लोगो यायचा ना त्याच्या खाली एक लाईन यायची, सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम म्हणजे काय की जे सत्य आहे ते शिव आहे आणि जे शिव आहे ते सुंदर आहे. जगातल्या प्रत्येक गोष्ट जी आहे ती नश्वर आहे. हे शरीर असेल, सृष्टी असेल, प्रत्येक गोष्ट नश्वर आहे. पण जो सत्य आहे, सत्य म्हणजे अशी गोष्ट आहे जी अगोदर पण होती, आजही आहे आणि नंतरही राहणार. शिव ती गोष्ट आहे. कधी कधी आपल्याला बघा रिअलायझेशन होतं की अरे यांना आपण आपलं मानत होतो, पण हे तर आपल्याने निघाले. बरोबर. पूर्ण आयुष्यभर आपण सगळ्या गोष्टी मानत राहतो की हे माझं आहे, ते माझं आहे. लहानपणी वेगळं मानतो, थोडं मोठं झाल्यावर वेगळं मानतो, थोडं एज अजून वाढलं की अजून थोडं वेगळं मानायला लागतो. पण जेव्हा एक टायमाला वाटतं की ज्या शरीराला मी समजत होतो हे मी आहे, ते सुद्धा मी नाहीये, त्याचा विरह होतो आपल्याला जेव्हा आपलं शरीर ज्यावेळेस अंत्यविधी केला जातो, जायला जातो, ज्याला मी सगळ्यात जास्त प्रोटेक्ट केलं होतं पूर्ण लाईफ टाईम, आणि तेव्हा मला कळतं अरे हे पण मी नाहीये ज्याला मी लाईफ टाईम प्रोटेक्ट केलं. पण त्यावेळेस मला सांभाळणारा जो असतो तो शिव असतो. तर शिव अशी गोष्ट आहे की जी प्रत्येक कणाकणामध्ये, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, या देहामध्ये, निर्जीव गोष्टीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये जो वास करतो तो शिव आहे. शिवाला असं बोललं जातं शिव म्हणजे कल्याणकारी. वेदांमध्ये जेव्हा शिव स्वरूप येतं किंवा संस्कृतमध्ये शिव बोलतो, शिव म्हणजे तो कल्याण करतो. कोणतीही गोष्ट असो, शिवाच्या दृष्टीने कोणतीही गोष्ट निषिद्ध नाहीये. ज्या ज्या गोष्टी निषिद्ध आहे तर प्रत्येक गोष्ट शिव ऍक्सेप्ट करतो. बरोबर. ज्या फुलाला कलर नाहीये तो म्हणतो मला वा. जे फळ कोणीच घेत नाहीये तो धतुऱ्याचं फुल म्हणतो मला द्या. अमृत नाही घेत, विष घेणारा शिव आहे. म्हणजे बेलाचा झाडाचा उपयोग काय, काहीच नाही, तो म्हणतो मला वा. ज्या ज्या गोष्टी तुम्ही बोलतात की समाजाने टाकून दिलेल्या आहे, शिव म्हणतो त्यासाठी मी. बरोबर. कारण की आपण बोलतो की ज्या ठिकाणी तुमच्याकडे काही गोष्ट असेल ना तर सगळे तुमच्याकडे येणार आहे. जसं मध तिथे माशा. पण ज्यावेळेस तुमच्यावरती वाईट परिस्थिती असते त्यावेळेस तुमच्या सोबत जो उभा असतो तो शिव असतो. तर आपण शिवोहम म्हणजे काय की हा जो देह मला भेटलेला आहे हा शव आहे, एक दिवशी शव होऊन जाणार. पण जसं आपण बोलतो की खूप योनी आपण फिरून आलेलो आहे इथपर्यंत, आणि आता आपण फक्त एक पाऊल राहिलेलं आहे की ज्या पाऊलाला आपण टाकलं ना तर आपण मोक्षाला प्राप्त करू. पण होतं काय की मायेमध्ये अडकून आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकून आपण त्याला प्राप्त नाही करू शकत. पण ज्यावेळेस साधनेच्या माध्यमातनं शिव आपल्याला हे शिकवतात की साधनेच्या माध्यमातनं आपण जेव्हा कुंडलिनीला उठवतो आपल्या शरीरामध्ये, जी मूलाधारामध्ये, आणि तिला आणतो आपल्या सहस्रारपर्यंत,
आणि त्याच्यामध्ये जेव्हा ती शक्ती जेव्हा उठते आणि शिवामध्ये एक होते ते शिवोहम अवस्था आहे. मग तेव्हा मला जाणीव होते की अरे तो शिव मीच आहे, ज्याचा उद्घोष शिवोहम असा श्री आदि शंकराचार्यांनी केला. की ते बोलले की अद्वैत सिद्धांत त्यांनी मांडला, की अद्वैत सिद्धांतामध्ये ते बोलले की ड्युअलिटी नाहीये, द्वैत भाव नाहीये, की तू आणि मी ही भावना नाहीये, जो तू दिसतोय तो मीच आहे आणि जो मी आहे तो तूच आहे. ही जी अवस्था आहे याला शिवोहम बोलतात. यालाच अहम ब्रह्मास्मी बोलू शकतो. ठीक आहे, प्रत्येक जण त्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये घेईल, पण हे शब्दने झाले पाहिजे, हा अनुभव झाला पाहिजे, तर त्याला आपण शिवोहम असं बोलतो. आपण जेव्हा महादेवांना बघतो त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर डमरू, नंदी, त्रिशूल किंवा वासुकी यांचं वर्णन येतं. तर या सगळ्याचा अर्थ काय? प्रत्येक गोष्टीला दोन प्रकारचे अर्थ असतात. आपल्या धर्मामध्ये जे पण गोष्ट आहे त्याला दोन दोन प्रकारे, एक आहे जे सामान्य माणसाला कळेल आणि एक आहे ज्याला गूढ अर्थ बोलतात, जो साधनेच्या माध्यमातून प्राप्त होतो. जसं शिव आहे, शिवाच्या रिलेटेड जेवढ्या काही गोष्टी आहे दिसताना तुम्हाला वाटेल अरे काहीतरी वेगळंच आहे. ही गोष्ट म्हणजे दिसताना सगळे देवता बघा एका साईडला आणि शिव एका साईडला आहे. हा, शिवाचं ते शरीराला अंगाला भस्म लावणं असेल, नंदीला घेऊन फिरणं असेल, बाकीच्यांचे वाहन बघा कसे, हा एकदम डेंजर. महादेवाचं वाहन नंदी, हातामध्ये त्रिशूळ आहे, डमरू आहे, गळ्यामध्ये जो नाग आहे वासुकी, हे वेगळं स्वरूप आहे. आता हे कशाने भेटतं, तर हे साधनेच्या माध्यमातून भेटतं. जो पण व्यक्ती जो पण साधक बनू बघतो त्यावेळेस तो शिव अवस्थेला प्राप्त करू बघतो. तर होतं काय की ज्यावेळेस जसं एक वासुकींवरनं सुरुवात करतो. वासुकी म्हणजे हे कुंडलिनी शक्तीचं प्रतीक आहे. ज्यांना व्हायब्रेशन्स कळतात ते सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये नाग हा प्रकार येतो. बरं, ठीक आहे, बाकी नागांना या ठिकाणी स्थान नाहीये किंवा बाकी सापांना या ठिकाणी स्थान नाहीये. हे स्पेशलाइज फक्त नागाला स्थान आहे. कारण का, नाग खूप जास्त सेन्सिटिव्ह असतो. त्याने एक दंश केला तर तुम्ही काही क्षणामध्ये मृत्यू पावणार. शिव एवढे स्थिर आहे की त्यांच्या शरीरावरती नाग असे खेळताय जसं एखाद्या झाडावरती नाग खेळताय. कोणत्या झाडाला तुम्ही एखादा साप डसताना बघितलंय का? कधीच नाही बघणार. कोणत्या जमिनीला तुम्ही साप डसताना बघणार का? नाही बघणार. का? त्यांच्यातले जे व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी आहे ती स्टेबल आहे. तसं शिवामधली जी फ्रिक्वेन्सी आहे ती स्टेबल आहे. म्हणून मग त्या ठिकाणी नाग जो आहे, वासुकी जो आहे, तो महादेवाच्या गळ्यामध्ये जाऊन बसलेला आहे की त्या ठिकाणी त्याला तो थंडावान ते व्हायब्रेशन्स फील होत आहे, जे त्याला एकदम कम्फर्टनेस फील करत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस अध्यात्माच्या दृष्टीने किंवा साधनेच्या दृष्टीने बोलायला गेलं तर कुंडलिनी ज्यावेळेस आपल्यामध्ये गती करते तर त्यावेळेस जेव्हा ती चढत येते तर त्यावेळेस ती आपल्या कंठामध्ये येते. जसं महादेवाच्या कंठामध्ये येऊन ती त्या ठिकाणी एक बोलतो ना, यांना आपण नीलकंठ बोलतो. आणि जेव्हा आपण साप बोलतो ते त्यांना कोल्ड ब्लडेड बोलतो. की ते थंड रक्ताचे. ते बघ, त्यांच्या शरीरामध्ये स्वतः हीट क्रिएट नाही करू शकत, म्हणजे थंड आहे. मग ते गळ्यामध्ये का बसले, तर यामुळे की महादेवाने जे विष पिलेलं आहे त्याच्याने त्यांचा जो दाह आहे तो वासुकी म्हणतो की मी माझ्या शरीराच्या जे काही कोल्ड आहे त्याच्याने मी तुम्हाला तो शांत करणार. तर त्यांनी दिलेलं एक समर्पण आहे त्यांच्या प्रतीने. दुसरी गोष्ट, जेव्हा डमरू बद्दल बोललं जाईल ना, तर डमरू अशी गोष्ट आहे की डमरूचा जो तुम्ही शेप बघणार तो इनफायनाईटचा चिन्ह दर्शवतो. दुसरी गोष्ट अशी आहे की तो आपल्या शरीरामध्ये जे चक्र आहे त्याच्यामध्ये एक अनाहत चक्र येतं. त्या अनाहत चक्राचा प्रतीक आहे. एक नाद येतो आपल्या, जेव्हा तुम्ही साधना करतात त्यावेळेस अनाहत चक्रामध्ये तुम्हाला एक नाद येतो. तो नाद असा असतो, जो शंख कानाला लावल्यानंतर पण आवाज येतो. त्याच प्रकारे डमरूला जो तुम्ही कान लावला तर डमरू मधनं पण तोच आवाज येतो. पण तोच डमरू ज्यावेळेस वाजवला जातो त्याच्यामधनं 14 प्रकारचे वेगवेगळे ध्वनी क्रिएट होतात. आणि तो म्हणजे एक ब्रह्मांडाचा नाद आहे. ज्यावेळेस शिव एक हाय लेवल कॉन्शियसला असतात आणि ज्यावेळेस ते डमरू वाजवतात जस्ट लाईक तांडव केल्यासारखं, तर त्यावेळेस तो जो नाद आहे तो नुसता त्यांच्यामधला नाद नाही, तो सृष्टीचा नाद आहे. तर त्याच्यामुळे ते त्याला सोबत ठेवतात की तुझ्याकडे सृष्टीचा नाद आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस त्रिशूळ आहे तर त्रिशूळाला 3 शूळ आहे त्याला. तर त्रिशूळ म्हणजे जे 3 गुण आहे त्या 3 गुणांचं प्रतीक म्हणजे सत, रजस आणि तमस बोलतो. त्या 3 गुणांचं जे प्रतीक आहे, कारण की 3 गुण असतील तर सृष्टी असेल.
ठीक आहे, तुम्ही असं नाही बोलणार की सगळं पूर्ण सत होऊन गेलं पाहिजे, पूर्ण रजस झालं पाहिजे आणि सगळं तमस झालं पाहिजे. तिघांचं प्रतीक हे जे आहे ते एक त्रिशूळ हे प्रतीक म्हणून काम केलं जातं. तर अशा पद्धतीने एक सगळ्यांचं एक डिटेलनेस आहे. आता आपण बघताना किंवा आपण असं म्हणतो की शिवशक्ती, तर शिव आणि शक्ती यांना एकत्र का पाहिलं जातं आणि त्यांचा नेमका संबंध काय आहे? आता एक शिव आणि शक्ती ज्यावेळेस बोलतो ना त्यावेळेस आपण याला बोलतो एक असं बोलेल ना, जसं माझं शरीर आहे, ठीक आहे, तर हे जे शरीर आहे याला चैतन्य बोलतात. ठीक आहे, एखादा व्यक्ती आहे व्हेंटिलेटरवरती, तो सुद्धा व्यक्ती त्याच्यामध्ये पण चैतन्य आहे पण त्याच्यात शक्ती नाहीये. ठीक आहे, पण त्याच्यातनं ते चैतन्य निघून गेला तो शव होऊन जाईल. बरोबर. ठीक आहे, मग शिव आणि शक्ती म्हणजे काय, हे पूर्ण सृष्टी जी आहे ती चैतन्य स्वरूपामधली. ठीक आहे, आता होतं काय की ह्या चैतन्यामध्ये ज्यावेळेस ऊर्जा स्वरूप धारण केली जाते त्याला आपण शिव बोलतो. आता जेव्हा एक सुरुवातीचा एक वेळ होता की ज्यावेळेस ब्रह्मांड प्रकार हा काहीच नव्हता, तेव्हा फक्त एक तत्व होतं, त्याला शिव तत्व असं बोलतात, जे शिव स्वरूपामध्ये होतं, त्याचं कोणत्याही प्रकारचं स्वरूप नव्हतं. झालं काय की त्याला वाटलं की त्याच्या इच्छा शक्तीने त्याला असं वाटलं की आपण सृष्टी केली पाहिजे. जस्ट एक गोष्ट तुम्हाला समजून सांगतो म्हणजे थोडंसं डिटेल कळेल. याला असं, हे खूप गूढ ज्ञान आहे. याला असं बोलतात की असं समजा की एक गेम आहे आणि त्याचा एक डेव्हलपर आहे आणि त्याचा जो डेव्हलपर आहे तो शिव आहे. ठीक आहे, पण त्या डेव्हलपरला कोडिंग करायची आणि ती जी कोडिंग आहे ती शक्ती आहे, तो तिच्या माध्यमातून काम करतोय. तर तो काय करतो, सगळ्यांशी सेम वागणार, कारण की त्याला जे कॅरेक्टर तो बनवतोय त्याला त्याच्यामध्ये कोणालाच प्रॉब्लेम नाही. जो छान गेम खेळेल तो जिंकेल, जो नाही खेळणार तो हरेल, आणि जो हारला त्याला परत परत स्टेप्स करावे लागतील, म्हणजे परत परत जन्म घेत राहावं लागेल. मग मेन गोष्ट काय होते की शक्ती मीन्स असं समजा तुम्ही की तुम्हाला गेम मध्ये मिळालेल्या पॉवर्स आहे. ठीक आहे, तर मग होतं काय की ज्या वेळेस तुम्हाला एक जन्म भेटला, जसं आपण याला मृत्यूलोक बोलतो, तर हा मृत्यूलोक आहे. या ठिकाणी स्वर्गलोकामध्ये किंवा अन्य कोणत्याही लोकामध्ये काही कोणाकडनं चुकी झाली, त्यांना शाप द्यायचे ना, तर शाप काय द्यायचे की जा तू मृत्यूलोकात जाशील, तू पृथ्वीवरती जन्म घेशील. हा मृत्यूलोक आहे, इथे तुम्हाला भोगावेच लागणार आहे. पण त्या बरोबर तुमच्याकडे जर शक्ती असेल तर तुम्ही त्याच्यातनं तुम्ही राज्य करून राहू शकतात. तर शक्ती काय करते, शिव म्हणजे मला एक शरीर भेटलं आणि शक्ती म्हणजे मला भेटलेल्या वेगवेगळ्या कॅपॅबिलिटीज आहे, पण मी त्याचा वापर करत 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 शिवत्वामध्ये एक झालो पाहिजे. आणि जेव्हा मी शिवत्वामध्ये एक होतो त्यावेळेस मी बोलतो ना माझा मोक्ष होतो आणि मी त्या लेवलला प्राप्त करतो ज्या लेवलला प्रत्येक योगी शिवामध्ये एक होतो. तर शिव आणि शक्ती ही कॉन्सेप्ट चालू होते मूलाधार चक्रापासून सुरुवात होते. जी शक्ती तुमच्यामध्ये पण आहे, माझ्यामध्ये पण आहे, पण ती सुप्त अवस्थेमध्ये कुंडलिनी शक्तीच्या माध्यमातून तिला शिव काय करतो, शिव या ठिकाणी आहे, या ठिकाणी वरती ब्रह्मरंध जवळ शिव बसलेला आहे. तो काय करतो, ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये काही हालचाली घडतात आणि त्याच्या माध्यमातून ती कुंडलिनी आपल्या शरीरामध्ये गती करत चालते. एक एक तुमच्यात कॅपॅबिलिटीज येतात, जे तुमचे डिसएडव्हान्टेजेस होते त्या ऍडव्हान्टेजेस मध्ये रूपांतर होतात. मग तुम्ही त्याच्यात अडकतात, त्याला सिद्धी बोलतात. त्याच्यात तुम्ही अडकले तर तुम्ही परत तिथंच राहणार, परत तुम्ही शक्तीमध्ये अडकले म्हणजे मायेमध्ये अडकले. पण त्याच्यातनं जर तुम्ही वरती गती करत 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 आले आणि शिवत्वामध्ये एक झाले तर शिव आणि शक्तीचं मिलन झालं आणि इथे आहे कैलास आणि कैलासावरती दोघ जण निवास करतात, म्हणजेच एक प्रकारे आपण शिवत्वामध्ये एक होतो. आपल्या महादेवांना वैरागी शिव आणि संसारी शिव असं म्हणलं जातं. तर हे दोन जे स्वरूप आहेत तर ह्याचा नेमका अर्थ काय? याच्या अगोदर आपल्याला वैरागी काय हे समजून घ्यावं लागेल आणि संसारी काय हे समजून घ्यावं लागेल, मग शिव काय ते बघू आपण. आता जेव्हा वैरागी बोललं जातं ना, तर वैरागी म्हणजे काय, जो सगळं सोडून देतो. आपल्या साध्या भाषेमध्ये आपण म्हणतो की शिवाचं कोणीतरी करायला लागलं ना तो का वैरागी होऊन जाईल. खूप लोक भीती घालतात या गोष्टीशी रिलेटेड. आता माझ्याकडे मागे एक दादा आले होते, ते बोलले की मी शिवाचं खूप करतो. तर माझ्या घरी एक ब्राह्मण आले आणि त्यांनी मला सांगितलं, अरे ते शिवाचं करणं बंद कर, नाहीतर तू पण त्यासारखाच फिरशील सगळं सोडून. आता ते मला बोलले की मग काय करायला पाहिजे, आम्ही सोडलं पाहिजे का ठेवायला पाहिजे. तर याच्यामध्ये थोडस वैराग्याची जी डेफिनेशन आहे ती आपली चुकते. वैरागी म्हणजे असं नाहीये की जो सगळं सोडून देतो. ठीक आहे, सोडण्याची ताकद त्याच्यामध्ये असं ज्याच्याकडे असतं. ठीक आहे, कुबेराला कुबेर बनवलं कोणी, शिवांनी. बरोबर, शिवांचा जो आशीर्वाद होता त्याच्यामुळे आज गुणातीत
चा कुबेर स्वरूप धारण केलं. आता हे जे कुबेर स्वरूप ज्यावेळेस धारण करताय त्यावेळेस त्यांनी दिलं. विश्वकर्मांना ज्यावेळेस सृष्टीमध्ये त्यांनी सृष्टीची रचना करण्याचा जे काही गुण दिले ते दिले कोणी? ते पण शिवांनी. म्हणजे सोडण्याचा जो पार्ट येतो तो कोण करू शकतो? ज्याच्याकडे आहे. मग वैराग्य कधी निर्माण होतं? ज्यावेळेस मला माझ्याकडे असणाऱ्या गोष्टींमध्ये निरर्थकता जाणवायला सुरुवात होते, की अरे मी बोलतो जसं मी 10वी पास झालो आणि मला कळायला लागलं की 10वी पर्यंत मी खूप अभ्यास केला. तोपर्यंत मला सगळ्यांनी सांगितलं 10वी खूप इम्पॉर्टंट आहे. हा, आणि 10वीचा रिझल्ट लागल्या मी पेढे वाटायला गेल्यानंतर सांगतात 10वीला कोणी विचारत नाही. हा, पूर्ण लाईफ असंच जातोय. मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मी असंच लाईफ घालवतोय. मग मला त्याचं निरर्थकता कळणार कधी? मग जर मला ती निरर्थकता समजली तर त्याला वैराग्य असं बोलतात. ठीक आहे. संसार म्हणजे काय? संसार म्हणजे माया. आता ह्या दोघं गोष्टी बाह्य स्वरूपाच्या नाहीये, तर ह्या आपल्या आंतरिक स्टेजेस आहे. ठीक आहे. संसार काय गोष्ट आहे की जसं एक नाव आहे आणि नावेवरती हे आपलं समुद्र आहे, समुद्रावरती एक नाव आहे. ठीक आहे. आपलं जीवन सेम आहे. आता काय होतं, नावेमध्ये पाणी येत राहतं, पण तो जो नावाडी असतो तो काय करतो, त्यातलं पाणी बाहेर काढत राहतो. त्याच प्रकारे हे माझं जे डोकं आहे, जो माझं या ठिकाणी जे काय चालतं तो संसार आहे. संसार बाह्य स्वरूपाचा नाहीये. शिवांनी लग्न केलं. जेव्हा संसारिक जेव्हा बोलतो ना, तर संसारिक शिवाचा अर्थ काय होतोय की त्यांनी लग्न केलं. त्यांना प्रश्न विचारला गेला दक्षांनी की तुम्ही लग्न करताय, तुम्ही तर वैरागी होते, मग तुम्ही लग्न कसं काय केलं? ते बोलले वैरागी ही स्टेज बाह्य स्वरूपाची नसून ती आंतरिक स्वरूपाची. ज्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये संसार नसला पाहिजे, मी ज्या पण गोष्टींमध्ये राहणार, 4 गोष्टी माझ्या आजूबाजूला असतील पण त्या गोष्टींची लालसा माझ्यामध्ये नसेल, ते वैराग्य आहे. वैराग्य तुम्हाला भेटू शकतं, वैराग्य मला भेटू शकतो. मी बोलतो प्रत्येकाने वैरागी असलंच पाहिजे. तुम्ही असलं पाहिजे, मीही असलं पाहिजे. संसारी शिव हा प्रकार रियालिटीमध्ये एक्झिस्टच करत नाही. फक्त वैरागी शिवच आहे. वैराग्य ही स्थिती आहे जी तुम्हाला एकदा भेटल्यानंतर, जसं लहान असताना आपण छोट्या बाहुली सोबत खेळणार, पण तेच मोठं झाल्यानंतर तुम्हाला तिरस्कार नाहीये, पण तुम्हाला मॅच्युरिटी आली, तुम्हाला समजलं की आता हिच्या सोबत खेळण्यात ते लहानपण आहे, तो तिरस्कार नाहीये, मॅच्युरिटी. तर मॅच्युरिटी मीन्स वैराग्य. तर लोक आता शिवांना संहार करता किंवा डिस्ट्रॉयर म्हणून ओळखतात, तर ते खरंच विनाशाचेच प्रतीक आहेत का? जसं मी बोललो डेव्हलपर, जसं मी बोललो सुरुवातीला, आपण जो गेम खेळतोय त्याच्यामध्ये एक सृष्टी हा गेम आहे, त्याचं नाव आहे सृष्टी, आणि त्याच्यामध्ये स्टेजेस आले, प्रत्येकाला काही काम डिवाइड केलं. जसं आपण पॉडकास्ट घेतोय, तुम्ही मला प्रश्न विचारताय, मी तुम्हाला उत्तर देतोय, हे आपलं काम झालं. कोणीतरी कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करतो त्याचं काम झालं, कोणीतरी एडिटिंग करतोय त्याचं काम झालं. ठीक आहे. पण या सगळ्यांवरती एक व्यक्ती जो कंट्रोल करतोय, ज्याचा ही संकल्पना आहे. त्याच प्रकारे शिवाची संकल्पना आहे आणि शिवाच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी वेगवेगळे स्वरूप काम करत आहे. मग त्या स्वरूपांमध्ये पहिलं जे स्वरूप येतं त्याला बोलतात ब्रह्मस्वरूप. ब्रह्मदेव ज्यांना बोलतो आपण, ते ब्रह्मस्वरूप. ब्रह्म म्हणजे काय? जे क्रिएट करतात, जे तयार करतात. आता ते ब्रह्म जे आहे त्यांना पण तयार करणारे कोण आहे? शिवच आहे. त्यांच्या नंतर येतात विष्णुदेव. विष्णुदेव काय करतात? त्यांना पालन करतात. ठीक आहे. आणि तिसरं जे स्वरूप येतं त्यांना आपण महेश बोलतो. आता ब्रह्मा, विष्णू आणि महेश. महेश काय करतात? महेश म्हणजे रुद्रदेव काय करतात? संहार करतात. मग संहार केल्यावरती थांबत नाही. त्याच्यावर असं नाहीये की आपण एक, बघा खूप लोकांच्या बायोमध्ये असतं अंत असते प्रारंभ, बरोबर. याचा अर्थ काय होतोय की ज्या ठिकाणी शिव संहार करताय तिथे थांबत नाहीये. मारणं किंवा एखाद्याला संपवणं इथपर्यंतची गोष्ट नाहीये, तो तमस भाव आला. पण त्याच्या पुढची एक स्टेज येते, तो येतो 4था स्टेज येते, त्याला शंकर बोलतात. शंकर म्हणजे जो तिरोभाव देतो आपल्याला, जो अनुग्रह आपल्यावरती करतो. म्हणून तुम्ही स्मशानात जेव्हा जाणार ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला शंकराची चित्र काढलेलं दिसतं. ठीक आहे. तर शंकर स्वरूप जे आहे ना, ते तुमच्या आत्म्याला एक प्रकारे शांती देण्याचं काम, तुमचे जे कर्म आहे ते त्यांच्यावरती घ्यायचं काम करतात. आणि एक 5वं स्वरूप असतं, ज्यावेळेस अनुग्रह भेटतो त्यावेळेस आपल्याला मोक्ष प्राप्त होतो, म्हणजे शिवत्व प्राप्त होतं आणि शिवामध्ये एक होतो. तर शिवाने दिलेले हे ब्रँचेस आहे, त्याच्यामधली एक 3rd ब्रँच जी आहे ती आहे रुद्रदेव. आणि रुद्र किंवा महेश हे जे स्वरूप आहे ते संहार करतात. तर तो एक तमस भाव आहे तसं बघायला गेलं तर, पण तो त्याच प्रकारे काम करणार, तो मारण्याच काम करणार. का? आता तुम्ही विचार करा, मागचे 100 वर्षाचे लोक आजही जिवंत असते तर काय झालं असतं? बरोबर. तुम्ही सांभाळू शकतात का त्यांना? नाही. ह्या गेमचं स्पेशालिटीच ही आहे, याच्यातलं कॅरेक्टर मारणार. बरोबर. ठीक आहे. मग ते मारण्याचं काम जे आहे ते बोलले, शिव बोलले मी स्वतः करतो, कारण की आनंद सगळ्यांना घ्यायचा पण दुःख कोणाला नाही घ्यायचं.
बरोबर. हा, कारण त्याच्यात आपलं नाव खराब होणार आहे. पण नाव शिव बोलले नाव मीच खराब करतो. हा, म्हणून मग आपण त्यांना एक संहार करता म्हणण्यापेक्षा नवीन जीवन देणार बोलू. जर तुम्हाला खूप जास्त प्रेशर आलं डोक्यावरती, आज तुम्ही खूप काम केलं, ते म्हणता मला झोप घ्यायची. झोप घेणं म्हणजे काय, जी झोप तुम्हाला लागते तो देणारा कोण आहे, तो जस्ट लाईक अ रुद्रदेवता आहे. ठीक आहे, परत तुम्ही नवीन सुरुवात करतात. मग तर रात्रीचा एंड झाला, तुमच्या चिंतांचा एंड झाला, त्यावेळेस नवीन तुम्ही दिवस चालू करू शकले. जस्ट लाईक परत ब्रह्म विष्णू महेश या स्टेजेस मधून तुम्ही जाता. त्याच्यामुळे हे नाहीये की संहार करता, आहेच ते संहार करता आणि असले पण पाहिजे. शिवलिंग म्हणजे काय किंवा ज्योतिर्लिंग आणि आत्मलिंग यात काय फरक आहे? शिव अशी गोष्ट आहे की जसं मी बोललो 5 स्टेजेस, जसं मी बोललो ना, त्या 5वी जी स्टेज आहे ती आहे शिव. आणि शिव हा निराकार स्वरूप आहे. निराकार मीन्स काय, की ज्याला कोणत्याही प्रकारचा आकार नाहीये, तो निराकार आहे. पण आता हा जो निराकार शिव आहे त्याला पण कुठेतरी दर्शवायचं आहे आपल्याला. मग त्याला दर्शवण्याचं एक प्रतीक म्हणून जेव्हा ब्रह्मदेव आणि विष्णुदेव यांचं जे भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये त्यांच्यामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्यांच्यामध्ये एक अग्निस्तंभ उभा राहिला आणि त्या अग्निस्तंभाला शोधण्यासाठी विष्णुदेव वराह स्वरूप घेऊन खाली गेले आणि हे कमळावर बसून ब्रह्मदेव वरती गेले. दोघं जण ज्यावेळेस गती गेली तर त्यांनी बोलले की याचा एंड कुठे आहे तो शोधा. तर त्यांना एंड काही सापडला नाही. मग त्यांना कळालं की आपल्याकडनं चुकी झालेली. हा, ब्रह्मदेवांनी थोडं खोटं बोलले. ब्रह्मदेव जेव्हा वरती जात होते त्यांनी एक केतकीचं झाड भेटलं. आता त्यांनी त्याला सांगितलं की असं सांग की मी तुझ्या सोबत होतो आणि यांनी तो एंड बघितलाय असं. विष्णुदेव वरती आले. विष्णुदेव बोलले मला काही एंड भेटला नाही. ब्रह्मदेव बोलले की मला एंड भेटला. तर विष्णुदेवांनी ब्रह्मदेवांचे पाय पडले, बोलले प्रभू माझ्याकडनं चुकी झाली, मी तुम्हाला समजू शकलो नाही. पण त्याच वेळेस जे प्रकट झालं त्याच्यातनं रुद्रदेव बाहेर आले, भैरव बाहेर आले आणि भैरवांना संताप झाला, तुम्ही खोटं का बोलताय. त्यांनी त्यांचे जे 5 मुख होते त्याच्यातलं 5वं मुख उडवलं, जे अहंकार भाव आहे, अहम भाव बोलतो आपण त्याला. तर अहम भाव उडवल्यानंतर जसं आपला अहम संपला की आपल्याला ज्ञान व्हायला सुरुवात होते की जसं मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, ही आयडेंटिटी ज्यावेळेस संपेल त्यावेळेस मला त्याच्याबद्दल समजेल. मग होतं काय की ज्यावेळेस मग विष्णुदेवांनी आणि ब्रह्मदेवांनी त्यांना विनवणी केली की तुम्ही आमच्या समोर या. मग त्यावेळेस त्यांनी जे स्वरूप घेतलं ते एक अग्निस्तंभ स्वरूप होतं आणि मग त्याचमुळे त्या अग्निस्तंभालाच आज आपण त्यांनी बोलले की ते अग्निस्तंभ स्वरूपात आले होते. तर ते असं एक काहीतरी उभं होतं, म्हणून मग आपण त्याला लिंगाचं जे स्वरूप आहे तर त्याच प्रकारचं आहे. तर शिवलिंग म्हणजे लिंगाचा अर्थ होतो चिन्ह, तर ते शिवाचं चिन्ह आहे. तर ते शिवाचं निराकार स्वरूपाचं चिन्ह आहे आणि तो आत्म्याचं प्रतीक आहे. म्हणून तुम्ही प्रत्येक कोणत्याही मंदिरात जाणार, कोणत्याही मंदिरात जा, देवीच्या मंदिरात जा, कोणत्याही मंदिरात जा, तुम्हाला शिवलिंग मिळणार म्हणजे मिळणार. मग ते शिवलिंग मिळण्याचा अर्थ काय होतो, तो जो विग्रह आहे त्या विग्रहाचा जो आत्मा आहे तो तिथे आहे. कारण प्रत्येकाची जी गती आहे ती शेवटी शिवत्वापर्यंतच आहे, त्याच्या पुढे नाहीये. कारण एंड आहे त्याच्यामध्ये, एक होणं म्हणजे मोक्ष आहे. म्हणजे तुम्ही गेम जिंकले, तुम्ही एक्झिट करू शकता. महादेव म्हटलं की त्यांच्या सोबतच अघोरी हे नातं एक जोडलं जातं आणि तसंच त्याचबरोबर आपण असं बघतो की त्यांना भांग, गांजा या सगळ्या सोबत पण जोडलं जातं. तर हे कितपत बरोबर आहे आणि याच्या मागे खरंच एवढं सत्य आहे का? आता सगळ्यात पहिल्यांदा शिवाला तुम्ही जेव्हा पण बघणार ना तर एक गोष्ट ऑब्झर्व करा. शिवाच्या चरणाशी आपण बोलतो की भूतपणे, प्रेतपणे, गणपणे, देवपणे, दानवपणे आणि यक्ष, किन्नर सर्वजण शिवाच्या चरणाशी. शिवाच्या चरणाशी जेव्हा बोललं जातं का शिवतत्व सगळ्यांमध्ये आहे आणि ते सगळ्यांना प्राप्त होतं, कारण तो न्याय करणारा देवता आहे. दुसरी गोष्ट अघोर काय, अघोर समजण्याच्या अगोदर थोडं एक स्टोरी, जी आता मी ब्रह्मदेवांची जी स्टोरी सांगितली की ब्रह्मदेवांची जेव्हा त्यांचं जे 5वं मुख आहे उडवलं गेलं तर त्यावेळेस त्यांना लागलं ब्रह्महत्येचं पातक. आता त्यांना जे ब्रह्महत्येचं पातक लागलंय त्याच्यामुळे काय झालं, त्यांचं जे काही कपाल आहे ते जे भैरव होते, जे रुद्र होते, त्यांच्या अंगाला चिटकलं आणि त्यांचं जे अंग होतं ते काळं पडायला लागलं, कारण की त्यांनाही ब्रह्महत्येचंच पातक लागलेलं होतं. मग शिव बोलले आता ब्रह्महत्येचं पातक लागलं, आता तू सोडव. कोणाला बोलले? रुद्रांना बोलले. मग रुद्र पूर्ण भ्रमण करायला सुरुवात केली त्यांनी आणि ते जसे जसे फिरायचे त्यांच्याच अंगाला ते कपाल तसंच चिटकून होतं. त्यांना ते कळालंच नाही की आता हे कपाल जाईल तरी कसं, हे ब्रह्महत्येचं पातक माझ्याकडनं सुटेल तरी कसं काय. फिरत असताना एक दिवशी एका नदीच्या किनारी ते आले आणि त्या ठिकाणी एक टेकडी होती, त्या ठिकाणी ते बसले तर बाजूला एक गोठा होता आणि त्या गोठ्यामध्ये गाय होती, नंदी होते, बैल होते, असे स्वरूप होते वेगवेगळे. त्यांचा लहान मुलगा होता. तो बोलला की म्हणे आई मी उद्या आहे ना त्या ब्राह्मणाला मारणार आहे, तो आमच्यावरती खूप अन्याय करतोय असं. ते बोलले बाळा तुझं मारलं तुला ब्रह्महत्येचं पातक लागेल. तो बोलले ब्रह्महत्येचं पातक जर लागलं तरी मी त्याच्यातनं मुक्त होऊ शकतो. आता ती गोष्ट ऐकली रुद्रांना नवल वाटलं, असं कसं काय होईल की ब्रह्महत्येचं पातक सुटेल. कारण ते तमस भावाने केलं होतं.
झालं असं की दुसऱ्या दिवशी यांनी बघायचं ठरवलं काय होतंय नेमकं, आणि त्याने तो ब्राह्मण ज्यावेळेस आला त्यांनी शिंगाने त्यांच्या पोटात शिंग खुपसली आणि त्यांना मारून टाकलं. मारल्यानंतर त्यांचाही शरीराची जी कांती होती ती काळी पडायला लागली, त्यांचं कपाल त्यांना चिटकलं. समोरच असणारी जी नदी होती त्या नदीमध्ये त्यांनी 5 वेळेस आंघोळ केल्यासारखं केलं, आणि जेव्हा ते बाहेर निघाले तर त्यांचं पूर्ण शरीर अगोदर सारखं झालं. ती जी नदी होती ती गोदावरी नदी आहे, जी नाशिक मध्ये आहे, आणि ते जे ठिकाण होतं ते कपालेश्वर ठिकाणी. त्याच ठिकाणी महादेवांनी ती रुद्र म्हणून त्यांनी ती गोष्ट बघितली आणि ते कपालाचं ज्ञान त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालं. त्यांनी पण सेम करून बघितलं आणि त्यांनी बघितलं की अरे बापरे, माझ्या पण अंगावरनं ते कपाल जे आहे ते बाहेर निघालं. तर ती गंगा आहे, दक्षिण गंगा ज्याला आपण बोलतो, तर ते गंगेमध्ये ते पाप त्यांचं एक प्रकारे धुवून निघालं. ज्यावेळेस ते बाहेर निघाले त्यांनी बघितलं मी अगोदर सारखाच झालोय. तर ते नंदींकडे गेले, कारण की आता ते स्वस्वरूपामध्ये आले होते. ते तिथे गेले, त्यांनी सांगितलं, नंदींनी त्यांना बघितलं, बोलले अरे प्रभू तुम्ही. ते बोलले मला पातक लागलं होतं त्याच्यामुळे, पण मला तुझ्याकडनं ज्ञान मिळालंय, त्याच्यामुळे या ठिकाणी तू माझा गुरु झालाय आणि मी तुझा शिष्य झालोय. याच्यामुळे हे असं एक मंदिर असेल की ज्या मंदिरामध्ये माझ्या समोर तुला थांबण्याची गरज नाहीये, तुला दर्शनासाठी वेट करण्याची गरज नाहीये. म्हणून एकमेव असं मंदिर आहे की ज्या मंदिराच्या समोर नंदी नाहीये. त्याला नाव आहे कपालेश्वर. का कपालेश्वर? जे कपाल जे रुद्र भगवानांना जे चिटकलं होतं त्या कपालाचं ज्ञान ज्या ठिकाणी झालं की कसं काय हे ब्रह्म त्याच्या पातकामधनं निघालं पाहिजे, ते त्यांना त्या ठिकाणी झालं. तर अघोर संप्रदाय जो आहे हा सेम याच गोष्टीला फॉलो करतो. शिव ज्या वेळेस फिरत होते तर त्या गोष्टीला धरून जो संप्रदाय चालतो त्याला अघोर संप्रदाय म्हणतो. आता अघोर मध्ये पण अजून प्रकार आहे, त्याच्यामध्ये जास्त डिटेल जाणार नाही, पण मेन जो येतो तो अघोर संप्रदाय येतो. तर ते अघोर म्हणजे काय, जे घोर नाहीये. आपण एखादा बोलतो की घोर पाप केलं, तर घोर 2 प्रकारचे एक साधना केलं जातं. एक घोर असते, एक अघोर असते. घोर जी असते ती देवीचे जे काही प्रकार आहे त्याच्यामध्ये केली जाते, आणि अघोर साधना जी असते ती शिवत्वामध्ये केली जाते. अघोर म्हणजे जे कोणत्याही गोष्टीला निषिद्ध मानत नाही, त्या कोणत्याही गोष्टीला वाईट मानत नाही, कोणत्याही गोष्टीला गलिच्छ मानत नाही, कोणत्याही गोष्टीला चांगलं पण मानत नाही. ते म्हणतात मी असा आहे, मी असाच राहील आणि असंच राहणार. ते ऍक्सेप्ट करतात, म्हणून ते स्मशानात राहतात. मग ते काय करतात, ते त्या ठिकाणी जे एक अशा प्रकारे आशीर्वाद देत असतात ते बघतात. तर हे झालं एक बोलतो आपण की कोणतं स्वरूप बोललो आपण, भैरव स्वरूप बोललो. याच्याच बरोबर दुसरी गोष्ट येते की हे भांग किंवा गांजा घेतात का. आता जेव्हा शिवाला जेव्हा आपण तमस भावामध्ये दाखवतो त्यावेळेस ते गांजा झालं किंवा भांग झालं या गोष्टी घेतात आणि त्या चालतात साधनेमध्ये. आता ही गोष्ट रियालिटीमध्ये आपण एक बोलतो की नाही घेतल्या पाहिजे, मी याला प्रमोट पण करत नाहीये की या घेतल्या पाहिजे, नाहीच घेतल्या पाहिजे, कारण की तात्विक पूजा शिवाशी रिलेटेड आहे तर त्या आपण करू शकतो, यांच्यामध्ये जाण्याची गरज नाहीये. पण एक अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामधनं ध्यानाच्या अवस्थेला अजून हायर लेवलला आपण जाणून घेऊ शकतो. रियालिटीमध्ये बघायला गेलं तर या भौतिक आहे, भौतिकाच्या माध्यमातून प्राप्त करतोय. पण एक प्रकारे असं समजा तुम्हाला शरीरामध्ये काहीतरी दुखतंय पण तुम्ही पेन किलर घेताय, काही टाइमापुरतं थांबून जाणार पण ते शाश्वत नाहीये. त्या प्रकारे भांग घेणं किंवा गांजा घेणं हे शाश्वत नाहीये. या त्या स्टेज दाखवतील पण त्या तेवढ्या हानी पण पोहोचवतील. तर त्या सामान्य माणसासाठी कधीच नाहीये. पण त्याला बॅन जरी केलं जातं तरी सुद्धा आपले जे काही अघोर संप्रदायामधील लोक आहेत तर ते त्याचं सेवन करतात. तर शिवांनी केलं होतं. पण एक गोष्ट आहे, शिवाला परत तोच टॉपिक येतो की शिवाला विष पिल्यावरती पण काही नाही झालं, तर भांग पिल्यावरती काय होणार आहे. पण आपली स्टेज वेगळी आहे. आपण विचार करतोय की मी शिवाचा भक्त आहे तर मी पण ते घेतलं पाहिजे. आता रियालिटीमध्ये शिवाचा भक्त होणं म्हणजे असं नाहीये. हायर लेवल ऑफ कॉन्शियसनेस मध्ये एक होणं, त्या इथं जे बोलतो ना जे ब्रह्मानंद आहे त्याच्यामध्ये जे मला एक व्हायचंय ते एक होणं जे आहे ते शिवत्व आहे. पण आहेत आता त्याला काही करू शकत नाही. आपला सनातन धर्म असा आहे जो प्रत्येक गोष्टीला एक्सप्लोर करतो. त्याच्यामध्ये तुमचे विचार, तुमचे इमोशन्स, तुमच्या गोष्टी साईडला आहे. याला जस्ट लाईक असं बोललो आपण की एक्सपेरिमेंट आपण करतोय, ही त्या प्रकारची गोष्ट आहे. पण मी याला कधीच प्रमोट करणार नाही. मी स्वतः कधीच या मार्गातनं अजूनपर्यंत गेलेलो नाहीये ना मी आजपर्यंत काही घेतलेलं आहे. म्हणजे असं नाही की मी सांगतोय याचा अर्थ एक ठीक आहे, ते माहिती पुरतं एक आपण जाणून घेऊ शकतो, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण शिवाला खूप छान पद्धतीने समजून घेऊ शकतो. शिव ते घ्यायचे त्यावेळेस पण त्याच स्टेजला असायचे. आपल्याकडे ते घेऊन लोक गांजावाले होऊन गेले. म्हणजे हायर लेवल ऑफ कॉन्शियसनेस सोडा, आपण एकदम अनकॉन्शियस होऊन गेलो. बरोबर, ठीक आहे. तर शिव कॉन्शियस, आपण अनकॉन्शियस नाही झाले पाहिजे, त्याच्यामुळे नाही घेतलं पाहिजे. आणि शिव घ्यायचे पण त्यांचा जो परिणाम आहे तो वेगळा आहे. तर महादेव आणि विष्णुदेव यांच्यामध्ये नेहमी स्पर्धा दाखवली जाते. तर शैव आणि वैष्णव यांच्यातली ही जी स्पर्धा आहे किंवा यांच्यातला हा जो वाद आहे तो काय दर्शवतो, किंवा आपल्याच देवतांमध्ये हा वाद काय?
ही गोष्ट जी क्रिएट होते ही अज्ञानामधून होते. बरोबर. ठीक आहे. हे अज्ञान आहे. अज्ञान मीन्स काय, 2-3 प्रकारच्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये एक सगळ्यात मेन गोष्ट आहे ते आपल्याला वेगवेगळ्या दोषांमध्ये आपण राहतो. जसा एक कर्मदोष येतो. कर्मदोषाला आपण ईश्वरी कृपेने किंवा आपल्या साधनेने काढून टाकू शकतो. त्याच प्रकारे एक गोष्ट येते त्याला बोलतात अविद्या. अविद्या साधनेमधून नाही भेटत, ही कृपेनेच भेटते. ज्यावेळेस तुम्हाला कृपा भेटेल त्यावेळेस तुम्हाला विद्या प्राप्त होईल. आता एक एक्झाम्पल सांगतो. खूप लोकांना प्रश्न आहे हा की ज्या वेळेस तुम्ही भगवद्गीता वाचणार, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण बोलतात की कणाकणामध्ये विद्यमान असणारा तो परम परमेश्वर मी स्वतःच आहे. शिव म्हणतात कणाकणामध्ये तो परम परमेश्वर मीच आहे. ब्रह्मदेवांशी रिलेटेड तुम्ही पुराण वाचणार, ते म्हणतात की प्रत्येक ब्रह्मतत्वस्थ आहे. मग प्रश्न पडतो नेमकं यांच्यातच मारामाऱ्या चालल्या आहे. मग आपल्याला करायचं नेमकं काय? आपल्या देवांमध्येच एवढं काही आहे तर ते आपल्याला कधी जाणेल? मग साहजिक आहे आपल्यामध्ये तर वादविवाद असतीलच. पण ही गोष्ट ह्या प्रकारे नाहीये. ही गोष्ट ह्या प्रकारे बोलली गेलेली आहे. जसं एक एक्झाम्पल सांगतो की जसं एक आणि तो ज्यावेळेस त्याचा शोध घ्यायला सुरुवात करतो तो पानामधनं खाली 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 येतो आणि जेव्हा येतो तेव्हा त्याला कळतं अरे मी तर 3 पानांचा बंच आहे. थोडं अजून मागे येतो त्याला कळतो अरे मी तर फांदी आहे. अजून थोडं मागे येतो त्याला कळतं अरे मी तर आता थोडं खोड वाटतोय, त्याच्यामधनं खूप सगळ्या शाखा निघताय. अजून खोल येतोय तर त्याला अजून खाली गेल्यावर कळतं अरे मी तर मुळ आहे. हा, परत तो सेंटरला येतो, तो म्हणतो मी कुठे एक आहे, त्याला कळतं की मी खोडामध्ये एक आहे. मग खोडामध्ये आल्यानंतर त्याला समजतं मी तर कधी पान नव्हतोच, पान तर माझं एक स्वरूप होतं. पण माझी जी गोष्ट जी आहे तो मी जे काय आहे तो परमात्मा मी स्वतःच आहे जो निर्माण करतोय. ज्यावेळेस श्रीकृष्ण बोलतात की तो परम परमेश्वर मीच आहे, तू माझ्या चरणाशी आहे, तुला सगळं देईल. हे बोलण्याचा जो उद्घोष आहे तो एका श्रीकृष्ण या शरीरामधून नाही होते, तर श्रीकृष्णांनी त्यांच्या साधनेमधून जे गोष्ट प्राप्त केली, ज्या तत्वाला जाणलं त्या तत्वाचा तो उद्घोष आहे. तो तत्व सांगतोय की आम्ही सगळे एक आहे. मग शिव काय बोलतात? शिव म्हणतात कणाकणामध्ये मीच आहे. मग शिव पण ज्यावेळेस बोलतात की कणाकणामध्ये मीच आहे, तर शिवांचा पण उद्घोष हा शरीर स्वरूपी नसून तो आत्मस्वरूपी आहे. ब्रह्मतत्व ज्यावेळेस ब्रह्म जेव्हा बोलतो तर ब्रह्मतत्व म्हणजे काय? तेच आहे. शिवतत्व म्हणजे काय? तेच आहे. विष्णू तत्व म्हणजे काय? तेच आहे. पण काय आहे ना, प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगवेगळी आहे. प्रत्येकाच्या कर्मांनुसार प्रत्येक जण वेगवेगळ्या स्वरूपाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. एकाच घरामध्ये 2 ते 3 जण असतात आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या देवाला मानतोय. कोणाला तरी विष्णुदेव आवडताय, त्यांच्याबद्दलचं अट्रॅक्शन आहे. कोणाला तरी शिवाबद्दलचं अट्रॅक्शन आहे. कोणाला तरी हनुमानांचं अट्रॅक्शन आहे. कोणाला तरी स्वामी समर्थांचं अट्रॅक्शन आहे. वेगवेगळ्यांचं अट्रॅक्शन आहे. पण वेगवेगळ्या स्वरूपांमधनं पण एकाच पर्यंत पोहोचू शकतो. ही जी काही भावना आहे ही भावना म्हणजेच एक करणे. दुसरी गोष्ट ही ना की शिव कोण आहे, तर शिव जसं आपण बोलतो की शिवांचं एक स्वरूप आहे, ते संहार करतात. आणि जे वैष्णव, आता याच्यामध्ये 5 संप्रदाय येतात वेगवेगळे. याच्यामध्ये जे 5 संप्रदाय येतात त्याच्यामध्ये येतात गाणपत्य मीन्स जे गणपतीची पूजा करतात. एक असं सौर्य जे सूर्याची पूजा करायचे. एक होते शैव जे शंकराची पूजा करतात, शिवाची पूजा करतात. एक असं शाक्त जे देवीची पूजा करतात. आणि आता वैष्णव जे विष्णुदेवांची पूजा करतात. ज्यांना सुंदर लाईफ जगायची असेल ना, त्यांना वाटतं की लाईफचे आपण मजे घेतले पाहिजे आणि त्याला एन्जॉय केलं पाहिजे, ते विष्णुदेवांकडे अट्रॅक्ट होतात. म्हणून तुम्ही विष्णुदेवांचे सगळे मंदिर बघा किती सुंदर आहे. पण त्यामध्ये गेल्यानंतर बसल्यानंतर जी शांती लाभते तुम्हाला लीला आवडतील. पण तुम्ही बोलणार अरे यार काय हे सगळं तर निरस आहे, तर तुम्ही शिवाकडे अट्रॅक्ट होणार. मग तुम्हाला मोह नाही राहणार. कळालं? पोचायचं आपल्याला एकाच ठिकाणी. रियालिटीमध्ये त्यांच्यामध्ये वाद नाहीच आहे. हा अज्ञान स्वरूपामधून जन्मलेली गोष्ट आहे आणि हे अज्ञानी लोक करतात. अज्ञान येतं कुठून? जसं एक एक्झाम्पल बोलतो की हे 2 लोक असतात. एक असतात जे पुस्तक वाचतात आणि एक वाचतात जे पुस्तकातलं ज्ञान प्राप्त करतात. ठीक आहे. जसं आपण बोलतो की खूप सगळे पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तकामधलं एकच पान वाचावून ते आयुष्यभर फॉलो करावं. हा, मी बोलेल की तुम्ही त्याचा अनुभव घ्यावा. जेवढे पण आपले शास्त्र आलेले आहे ना, ते शास्त्र कुठून वरतून नाही आलेले. ज्या ऋषींनी अनुभव घेतले ध्यानामधून, मेडिटेशन मधनं, साधनेमधून, ते अनुभवांना त्यांनी लिहून ठेवलेले. म्हणून ते महादेवाच्या जेव्हा सहस्र नाम घेतले जातात किंवा विष्णुदेवांचे रिलेटेड सहस्र नाम घेतले जातात, हे नाव येतात कुठून? हा आत्मा अनुभव आहे की विष्णुदेवांना जेव्हा मी अनुभव करतो तर त्यावेळेस मला त्यांचं कौतुक किती करावं, शब्द कमी पडताय, म्हणून मी बोलतो सहस्र खूप असतं, म्हणून मी सहस्र नामावली बोलतो. तर ही गोष्ट पाठ करून येणार नाहीये. हा, माहिती येऊ शकते पण अनुभव तुम्हाला भेटू शकत नाही. तर अनुभव करायचा असेल तर तुम्हाला साधना करावीच लागेल. नाही तर फक्त तुमच्याकडे शब्द राहणार, मरेपर्यंत शब्दच राहणार. पण शब्द पोपट पंछी. तुम्ही विद्वान होऊन जाणार पण तुम्ही ज्ञानी नाही बनू शकत. महादेवांना असुर आणि भूतप्रेतांचे देव म्हणून ओळखलं जातं.
तर तसंच आपण हनुमान चालीसा जेव्हा म्हणतो तेव्हा भूत प्रेत निकट नाही यावे असंही म्हणतो. पण हनुमान तर महादेवांचंच एक स्वरूप आहे, तर मग असं का? आता जेव्हा जेव्हा अवतार घेतले जातात ना, आता जेव्हा ह्या दोघ गोष्टींमध्ये डिफरन्स आहे. जेव्हा शिव बोललं जातं ना, शिवाच्या चरणाशी सर्वजण आहे. आता शिवाचे वेगवेगळे अवतार झाले, ठीक आहे. शिवाचा एक अवतार आहे भैरव, आणि भैरव जे आहे ते जे भूत प्रेत गण आहेत त्यांचे अधिपती. आता त्यांचे अधिपती म्हणजे काय, की त्यांना जो कंट्रोल करणार आहे, जो एक्स्ट्रीम पॉवर आहे, ती एक्स्ट्रीम पॉवर म्हणजे भैरवनाथ. आता शिव प्रत्येकात, जसं मी बोललो, कणाकणामध्ये शिव विराजमान आहे. तर शिव चांगल्या गोष्टीत पण आहे आणि वाईट गोष्टीमध्ये पण आहे. आता भैरव ज्यावेळेस येतं त्यावेळेस ते उग्र स्वरूप आहे. आणि उग्र स्वरूप म्हणजे काय, की जसं एक एक्झाम्पल सांगतो, तुमच्याकडे जसं रस्त्यावरचा एखादा डॉग असेल, आता त्याला तुम्ही पोळी टाकली, काहीतरी खायला दिलं ना, तर ते खायला देणं वेगळं गोष्ट आहे, ठीक आहे. आणि एखादा जर्मन शेपर्ड आहे किंवा पिटबुल आहे आणि त्याला खायला देणं गोष्ट वेगळी. जस्ट लाईक दोघं एनर्जीच आहे, पण तुम्ही याला लांबून नमस्कार करणार, पण एकाला तुम्ही खेळवताय, बरोबर. आता जो पिटबुल आहे त्याचा मालक पण कसा असला पाहिजे, त्याच प्रकारचा असला पाहिजे, त्याच प्रकार त्याची बॉडी पण असली पाहिजे का, त्याच्यापेक्षा डेंजर त्याचा मालक असला पाहिजे, तर तो त्याच्यावरती जोर जबरदस्ती करू शकतो आणि त्याला कंट्रोल करू शकतो, नाही तर तो मालकालाच खाईल. आता भूतप्रेत हे जे आहे हे सगळे उग्र स्वरूप आहे, हे अतृप्त आत्मे, आणि यांना शरीर नसल्यामुळे यांच्यामध्ये जी भावना आहे ती खूप जास्त वेगळ्या पद्धतीची. मग यांना कंट्रोल करणार कोण पाहिजे, त्यांच्यापेक्षा एक्स्ट्रीम पॉवर पाहिजे. मग ते एक्स्ट्रीम पॉवर कोण आहे, तर ते भैरवनाथ. मग ते भैरव स्वरूप येतं. मग भैरव स्वरूप जे आहे ते शिवाचं एक असा अंश आहे जे फक्त त्यांना काम दिलंय ते काम करताय. त्याच ठिकाणी जेव्हा आपण हनुमानांचं नाव घेतो, हनुमान असे आहेत की जे भक्ती स्वरूपाला दर्शवतात. जसं भक्तीमधलं सगळ्यात मोठं नाव कोणतं असेल तर ते हनुमान. श्रीरामांबद्दलची, म्हणजे आपण श्रीरामांचं आज मंत्राचं बोललं जातं, पण आपण जेव्हा पण हनुमानांबद्दल जेव्हा पण बोलला ना, तेव्हा आपण राम 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 बोलत जात. आता राम राम का बोलतात, की रामाला प्राप्त केलं तर ऑटोमॅटिक हनुमानांना प्राप्त करा. पण हनुमानांची भक्ती केली तर फक्त हनुमानांना प्राप्त कराल, पण रामांना प्राप्त करू शकत नाही. पण जर रामांपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही हनुमानांपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही रामांचं नाव घ्या. राम 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 तुम्ही जेव्हा बोलत जाणार, तुमच्या श्वासामध्ये तो एक होऊन जाणार, तर ऑटोमॅटिकली तुम्ही त्याच्यामध्ये एक होणार. मग हनुमानांनी काय केली, भक्ती केली. मग भक्तीची पॉवर एवढी आहे की तुमच्या आजूबाजूला, की ते सांगतात की भक्तीची पॉवर एवढी आहे की तुमच्या आजूबाजूला भूत प्रेत पण येऊ शकत नाही, जे साधनेमध्ये त्रास देतात, ठीक आहे. आता त्यांचा जो काही उद्घोष आहे त्यांनी ते स्वरूप घेतलंय. आता जसं आपले आई वडील आहे, तर आपल्यासाठी वेगळं वागतील पण आपल्या दुश्मनांसाठी वेगळं वागतील. ते त्यांचं स्वरूप ते वेगळं दाखवतील, पण ते स्वरूप आपल्या प्रती वेगळं दाखवतील, ठीक आहे. तर शिवाने प्रत्येक टायमाला वेगवेगळे स्वरूप धारण केले. त्याच्यामध्ये भैरव स्वरूप जे आहे ते शिवाचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये भूतप्रेत त्यांच्या चरणाशी आहे, कारण ते त्यांचे अधिपती आहे, ते त्यांचे मेन आहे. ते बोलतात की मी इम्पॉर्टंट आहे, आणि त्यांच्या चरणाशी सर्वजण आहे, सगळे भूतप्रेत आहे. त्याच ठिकाणी दुसऱ्या साईडला जेव्हा येतो तर हनुमान जे आहे तर ते भक्ती मार्गातून जाणार आहे. तर भक्ती करत असताना तुम्हाला जे प्रॉब्लेम्स येत आहे तर त्यांना भूतप्रेत इथं बोललं गेलेलं आहे, तर त्या भूतप्रेतांचा तुमच्याशी कनेक्ट होणारच नाही. महादेव हे आदिवासी देव आहेत, बरोबर. नंतर ते वैदिक परंपरेत समाविष्ट झाले. या कथेमागे किती सत्यता आहे? आता जसं बोललो की आदिवासी हा जेव्हा शब्द येतो, आदि मीन्स अगोदर, निवासी म्हणजे निवासी जे राहत आहे. तर मला सांगा, आपण जन्माला आपली पिढी जेव्हा आली, पिढी मीन्स पिढी नाही बोलणार, आपली जी वंश परंपरा चालत आली आहे हे डायरेक्ट मॉडर्न आले होते का? नाही. आपली पण सुरुवात कुठून आहे? आपले पण कधीतरी पूर्वज आदिवासीच होते. आदिवासी मीन्स काय, हा जाती किंवा धर्माशी रिलेटेड असणारी कॉन्सेप्ट नाही, किंवा समाजाची रिलेटेड असणारी कॉन्सेप्ट नाहीये. आदिवासी म्हणजे काय, जे अगोदरपासून राहत होते. शिवाकडे बघा ना, सगळ्यात मोठे आदिवासी तर शिवच. आदिवासी कसे राहतात, ज्या प्रकारे ते शिकार करतात, ज्या प्रकारे त्यांच्याकडे ज्या प्राण्याला मारतील त्याचीच ते अंगाला गुंडळतात, झाडं पानं अंगाला लावतात, आणि त्याच्याच वरती त्याला देव पण मानतात. आता कांतारा पिक्चर बघितला असेल तुम्ही, त्याच्यामध्ये काय ते बोलतात की आम्ही जंगलातच राहतो, ते तिथल्याच प्राण्यांना मारताय, त्यांनाच खाताय आणि त्यांच्याच मध्ये राहून ती गोष्ट करताय. पण झालं काय, एकदा असंच काही लोक आख्यायिका गेली की काही लोक जंगलामध्ये गेले आणि त्यांनी बघितलं की एक जण होता, त्याच्या अंगावरती एक सुद्धा कपडा नाहीये, तो दिगंबर आहे, आणि तो असं काही
काहीतरी बसून असं काहीतरी करतोय. तर सगळ्यांना कुतूहल वाटलं, फर्स्ट टाइम असं काहीतरी बघितलं. बसलो तरी आपण कसं बसणार, असं बसणार, आपल्या पद्धतीने करणार, झोपणार, कारण आपण रिकामं बसलो तर आपल्याला बोरच होतं. मग हा व्यक्ती असं काय करतोय की असं करून काहीतरी डोळे बंद करतोय. त्यांनी ते बघितलं आणि ती अवस्था त्यांनी खूप वेळेस बघितली. मग एका टायमानंतर त्यांनी बघितलं की अरे काही दिवसानंतर ते आले तर ते बघितलं की त्यांच्या डोळ्यातनं अश्रू येत आहे आणि ते अश्रू येतातच आहे. ते आले दुसऱ्या दिवशी आले तरी अश्रू चालूच आहे, तिसऱ्या दिवशी आले अश्रू चालूच आहे, कितीतरी वर्ष गेले अश्रू चालूच आहे. यांना प्रश्न पडला हे अश्रू तर चालूच आहे. मग ते एकदा नाचायला लागले तर ते कितीतरी वर्ष नाचतच राहिले. जी पण गोष्ट त्यांनी केली ती एक्स्ट्रीम करायला लागले. मग एक दिवशी त्यांनी डोळे उघडले आणि ते बसले तर त्यांच्या समोर ते लोक आले. ते बोलले की आम्हाला कळत नाहीये की तुम्ही कोण आहे, पण तुमच्याकडे जे ते वेगळं आहे, तुम्ही आम्हाला जॉईन होणार का? ठीक आहे येऊन जाईल. आणि ते त्यांना जॉईन झाले. मग लोकांनी काय केलं, त्यांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी बघितलं की अरे एखादा व्यक्ती हसायला लागला की हसाच राहतो. ही अवस्था कधी येते जेव्हा भांग पितोय. मग त्यांनी इमॅजिन केलं की अरे भांग पिल्यावर असं होतंय, गांजा घेतल्यावर असं होतंय. मग यांना वाटलं की हे पण तेच करताय. मग त्यांनी त्यांना इन्व्हाइट केलं आणि त्या ठिकाणी मग ते नाचायला लागले. मग शिव पण नाचायला लागले. मग त्यांनी काय केली, सगळ्यांनी भांग पिली, कारण की बोलले ना की आपण बरोबरीचं काहीतरी करू शकतो. मग यांनी बाह्य गोष्टींनी बरोबरी करायला सुरुवात केली. तर यांनी भांग पिली. तर बोलले तुम्ही पण प्या ना. शिव बोलले पितो ना, काय प्रॉब्लेम नाही. शिवाने पण पिऊन घेतले. तर शिव परत नाचायला लागले. तर सगळे जण नाचायला लागले. त्यांना वाटलं की अरे बापरे, हे तर आपल्या पाहिलं ना भांग पिऊन नाच. यांनी ती कंटिन्यू केली. शिवाने ती कधीच कंटिन्यू केली नाही, कारण की तो तमस भाव येतो. तर त्याने कंटिन्यू केली, पण आपण एक पद्धतीने घेतलं. त्याच्यानंतर वैदिक परंपरा म्हणजे काय आहे की वेद म्हणजे काय, ज्ञान. वेदांना थोडक्यात आपण ज्ञान बोलतो, पण ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे शब्द नाहीये. ठीक आहे, ज्ञान म्हणजे शब्द नाहीये. 4 पुस्तकं वाचल्याने ज्ञान नाही येऊ शकत, माहिती येऊन जाईल. माहिती 100% येणार. भगवद्गीता वाचली ना, आता खूप सगळे लोक भगवद्गीता वाचतात. भगवद्गीता वाचून तुम्ही 4 जण एकत्र बसले ना, तुम्ही ज्ञान एकमेकांना देणार हो. तुमच्या लाईफ मध्ये युज करायच्या वेळेस कुठं जातं, त्यावेळेस ते ज्ञान नाहीये, ती माहिती होते. पण ज्ञान कशात नाही येतं, तुम्हाला साधनेमधून येतं आणि तुम्ही त्या मार्गातनं ज्यावेळेस जाणार त्यावेळेस तुम्हाला ज्ञान होणार. मग जेव्हा तुम्ही ज्ञान मार्गातनं जाणार तेव्हा तुम्ही एक प्रकारे शिव होणार. कळलं? मग ही सेम गोष्ट याच पद्धतीने फक्त आपण आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे घेतोय, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण वेदांमधलं जे ज्ञान आहे, आणि जेव्हा आपण आदिवासी बोलतो ना, तर आदिवासी ही कम्युनिटी नाहीये, आपण सगळेच आदिवासी. फक्त आज थोडंसं मॉडर्न झालोय, कपडे बदलले, राहणीमान बदललं, ठेवण बदलली, म्हणजे आपण मॉडर्न नाही झालो. आपल्या पुढच्या 100 वर्षानंतर आपल्याला ते लोक जुनच म्हणणार आहे. ठीक आहे, आज आपण सगळेजण आहेत, आपण एका लेवलचे, म्हणून आज आपण बोलतोय की आपण मॉडर्न झालोय. आपण पण आदिवासीच आहे. शिवाने काय केलं, ज्या ज्या गोष्टी निसर्गाने त्यागल्या त्या गोष्टींना ऍक्सेप्ट केलं. जो वाघ मेला आणि त्याची जे चमडी होती मग ती त्यांनी अंगावर घेतली. प्रत्येक गोष्ट त्यांनी निसर्गाकडनं हिसकावून नाही घेतली, ती निसर्गाची एक झाली. त्यांनी बोलले की निसर्ग जे जे सोडेल त्यालाच ऍक्सेप्ट केलं, आणि त्यांचंच बोलले की याच्यात पण सुंदरता आहे. तर ते नंतर वैदिक परंपरेत घेतलं. हे बोलणं थोडं चुकीचं होईल. त्याच आदिवासींची पुढे प्रगती झाली आणि तेच वैदिक परंपरा त्यांनी स्थापन केली, दुसरं कोणी नाही केली. त्यांनी माणसाची उत्क्रांती ज्याला बोलतो ना, की आपण जसं जसं घडत गेलो की आपण आगीचा शोध लावला आणि हळूहळू आज पण आपण ते गोष्ट नाही खेळते. कोणती जमात ते मला दाखवतं बरं की जे आज पण त्याच प्रकारे दगडावर दगड घासून आग पेटवते? नाही पेटवते. आज आपण माचीच लावतोय, पण तोच जो कोणी अश्मयुगीन मनुष्य होता तोच माझ्यामध्ये आज पण विद्यमान आहे. बरोबर आहे का नाही? फक्त एक इतिहासकारच्या दृष्टीने जर विचार करणार तर तुम्हाला याच्यामध्ये डिस्टिंग्विश करू शकतात. पण जर तुम्ही त्या दृष्टीने नाही बघितलं ना, तर तुम्हाला त्याचं एकत्व भाव जो आहे तो जाणवेल. असं म्हटलं जातं की संस्कृत व्याकरण आणि भगवान शिवांचा खूप घनिष्ठ संबंध आहे. तर यामागे काय कथा आहे? याला असं बोललं जातं की ज्यावेळेस सृष्टीची निर्मिती केली जात होती तेव्हा ब्रह्मदेवांनी ज्या पत्नी होत्या, ज्या शक्ती होत्या, त्या होत्या सरस्वती देवी. सरस्वती देवींनी जे काही स्वर दिले आणि ध्वनी दिले ते काहीतरी कमी पडले. मग ते कमी पडल्यानंतर त्याची पूर्तता व्हावी यासाठी ब्रह्मदेव परत शिवांकडे गेले. तर शिवांनी उत्तर नाही दिलं, तर शिवांनी डमरू वाजवला. तर त्या डमरूचे जे नाद आहे त्या नादामधून 14 प्रकारच्या ध्वनी क्रिएट झाल्या, आणि त्या नंतर कालांतराने परत त्यांना वाटलं की याला आपण कुठेतरी स्टोअर केलं पाहिजे. तर महर्षी पाणिनी यांनी याला शिवाला परत एक साधना केली, त्यांना प्राप्त केलं आणि त्यांना सांगितलं की याच्याबद्दलचं ज्ञान मला द्या. तेव्हा शिवांनी परत डमरू वाजवला आणि त्या डमरू मधून 14 प्रकारचे ध्वनी आले, आणि त्याच ध्वनींना पुढे आपण जे संस्कृत भाषा आहे तिचं जे व्याकरण आहे त्या व्याकरणाचा जो बेस बोलला जातो तो बेस त्यांनी ठेवला गेलेला आहे.
तर आपण बोलतो की जे काही संस्कृत भाषेचा जो उगम आहे तो साक्षात शिवापासून आहे. तर ही दैवी भाषा बोलली जाते, म्हणून आपण संस्कृतला इतकं महत्व देतोय. बाकी अन्य भाषांपेक्षा संस्कृतला महत्व देण्यामागचं उद्दिष्टच हे की ती आपण भाषा अशी नाहीये की जी तुम्ही आणि मी तयार केलेली. बाकी भाषा आपण तयार करून घेतल्या, पण संस्कृत ही साक्षात शिवाने दिलेली भाषा आहे आणि त्याला एक अनाहत स्वरूप पण बोललं जातं. आपण असं बघतो की आपले सगळे देव हे स्वर्गात आपल्याला दिसतात, पण फक्त महादेवच असे आहेत की ते मृत्यूलोकी बघितले जातात. तर नक्की यामागे काय गूढ आहे? आता मी मृत्यूलोकी बोलण्यापेक्षा जसं आपण बोलतो की ह्या रिलेटेड जो देव आहे ना तो आहे रुद्रदेव. परत तेच सांगतो, रुद्रदेव आहे. आता रुद्रदेव आणि शंकर हे दोन स्वरूप आपल्या सोबत असतात पृथ्वीवरती, आणि एक तिसरं स्वरूप जे आहे शिव स्वरूप आहे जे कैलासावरती. पण ते पृथ्वीवरती आहे, पण आपण तिथपर्यंत काही पोहोचू शकत नाही. ठीक आहे, तसं बघायला गेलं तर कैलासापेक्षा उंच माउंट एव्हरेस्ट आहे. हा, पण माउंट एव्हरेस्ट वरती भरपूर जण चढून गेले, पण आतापर्यंत कैलासावरती जाणारा फक्त एकच जण झालाय, मेलरेपा म्हणून. ते जर सोड, ते पण आल्यानंतर परत कधीच काही बोलले नाही. म्हणजे त्यांनी देह ठेवेपर्यंत त्यांनी परत कधीच एक शब्द सुद्धा बोलले नाही. म्हणजे ही गोष्टीची सुरुवात जर कुठून होते तर ही शिवांपासून होते. आता होतं काय की ज्यावेळेस ज्याला आपण बोलतो तसं ब्रह्मदेव जे आहे ते कमळावरती विराजमान आहे, विष्णुदेव जे आहे तर ते शेषनागावरती विराजमान आहे, बरोबर. त्याच प्रकारे शिव जे आहे ते स्मशानात. मग स्मशान काय आहे तर हे पूर्ण पृथ्वी स्मशान आहे. ही पूर्ण पृथ्वीच नरक भोगायला जायची तुम्हाला लांब गरजच नाहीये. हाच नरक आहे. हे जे जीवन आपण भोगतोय हे नरकापेक्षा वाईट नाहीये. का बोलतोय मी असं? बघा तुम्ही, आज ज्या व्यक्तीकडे सगळ्या गोष्टी आहे, आज मला कितीतरी अशा लोकांचे फोन येतात की जे ना आपण आज सक्सेसफुल मानतोय, ज्यांना तुम्ही ओळखता मी ओळख, असे कितीतरी मोठे लोक आहे, नाव नाही घेणार मी त्यांचं, कितीतरी असे मोठे लोक आहे ज्यांचे मेसेज येतात की आमच्या जीवनामध्ये सगळं काही आहे पण शांती नाहीये. का? हा मृत्यू लोक आहे. मग या मृत्यू लोकांमध्ये आपल्या सोबत राहणारा एकमेव देव जो आहे तो शिव आहे. तो दोन स्वरूपामध्ये आपल्या सोबत राहतोय. एक राहतो आपला संहार करण्यासाठी, कारण की पालन करायचं काम आहे ना सुपरवायझर सारखं. तुम्ही देऊन टाकलं, तुम्ही सिस्टीम देऊन टाकली, तुम्ही फॉलो करत राहा. म्हणून ते मधून सिस्टीम जर बिघडली ना तर मधून विष्णुदेव अवतार घेतात, दश अवतार त्यांना बोलतो. तर मधून अवतार घेतात, येतात, रिपेअर करतात, निघून जातात. ब्रह्मदेव क्रिएट करतात, त्यांनी आपल्याला प्रोसिजर देऊन टाकली, तुम्ही क्रिएट करा. तर आपल्यामध्येच ब्रह्मदेव आहे. पण मारणं ही जी प्रक्रिया आहे किंवा संहार करणं ही जी प्रक्रिया आहे ही तुमच्या माझ्या हातात नाही. बघा तुम्ही कितीतरी असे जण वयोवृद्ध असतात की त्यांची इच्छा असते की अरे यार आता मला नाही पाहिजे, आता मला मरायचंय, हा देह सोडायचा आहे. कमीत कमी 5-5, 6-6 वर्ष, कोणी 10-10 वर्ष, 12-12 वर्ष अंथरुणामध्ये असतात, पण त्यांचा काही जीव जात नाही, कारण ते त्यांच्या हातात नाहीये, तर ते रुद्राच्या हातामध्ये. तर रुद्रदेवाला इथे थांबावं लागतं आणि तो आपल्यातच राहतो आणि तो आपल्यातच कार्य करतो. पण तो नुसता मारत नाही, तर तो आपल्याला अनुग्रह पण देतो शंकर स्वरूपामध्ये, स्मशानामध्ये जसे बोललो ना मी, ही त्या प्रकारामध्ये. तर शिवाला प्राप्त करणं किंवा रुद्राला प्राप्त करणं किंवा भैरवाला प्राप्त करणं का सिंपल होतंय, भैरवाला का लवकर प्राप्त होतोय, कारण तो आपल्यामध्ये राहतोय. तर आपण जे मंत्र बोलणार ना त्याचे व्हायब्रेशन सगळ्यात पहिले त्याच्यापर्यंत पोहोचतात अन्य देवतांपेक्षा. पण शिवाला प्राप्त करणं अवघड आहे, कारण शिव बाहेर आहे, पण भैरव किंवा रुद्र आपल्याच मध्ये राहतात. त्याच्यामुळे आज आपण त्यांच्या साधना खूप जास्त करतोय. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील ना, मग ते शारीरिक असो मानसिक असो, तर भैरव साधनेमधनं तुम्ही त्याच्यावरती ओव्हरकम करू शकतात. तर आपण करू शकतो, आहे म्हणजे ती पॉसिबिलिटी आहे आणि तो आपल्यात राहणारा देव आहे. शिवांना जेव्हा आपण नटराज स्वरूपात पाहतो तेव्हा त्यांची आकृती ही ओम अशी दिसून येते, तर या मागचं काय कारण आहे? आता जेव्हा शिव बोलतो ना, शिव कसे जेव्हा नटराज स्वरूप त्यांनी जेव्हा धारण केलं गेलं ना, तर त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस तांडव केलं त्यावेळेस त्यांनी नटराज स्वरूप धारण केलं. त्यांची जी लास्ट स्टेज होती, लास्ट स्टेप होती, त्यांच्या जे काही डान्स फॉर्म होता त्याची लास्ट स्टेप म्हणजे नटराज होती. आता तुम्ही एक गोष्ट बघा, जस्ट एक एक्झाम्पल सांगतो. ज्यावेळेस आज आपल्याला एखादी गोष्टी आपल्या शरीरामध्ये एनर्जीच आहे ना, त्याला आपल्याला जर मोकळं करायचं असेल ना तर आपण वेगवेगळ्या स्वरूपात करू, रागाच्या माध्यमातून करू, आनंदाच्या माध्यमातून करू, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ज्या गोष्टी आपल्या शरीरात येतील त्या माध्यमातून करतोय. पण शिवांमध्ये एवढी शक्ती आहे की तिला दाखवायचं कसं, मग शिव वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या शक्तीचं आपल्या समोर प्रकटीकरण करतात. त्याच्यामध्ये त्यांनी केलं डान्स फॉर्म मधनं, जे डान्स फॉर्म त्यांनी आणला तो आहे
नटराज स्वरूप. आता नटराज स्वरूपामध्ये ती पण एक लयबद्धता आहे. त्याच्यामध्ये जे काही पोस्चर्स क्रिएट होत आहे ना, तर ते पोस्चर्स पण इतके अॅक्युरेट आहे, इतके क्लिअर आहे की एखादी स्त्री सुद्धा नाही करू शकत. एवढे क्लिअर कट त्यांचे पोस्चर्स. आता हे येतात कशात ना, त्यांच्या एनर्जीचा जो फ्लो आहे त्याच्यामधनं ती गोष्ट क्रिएट होते. कारण त्यांनी जर ती एनर्जी वेगळ्या पद्धतीने केली ना, तर ब्रह्मांड डिस्ट्रॉय होऊन जाईल. पण त्यालाच एका लय पद्धतीने जर केलं ना, तर ते छान स्वरूप येईल. मग ते जेव्हा करतात ते, तर त्यावेळेस त्याच्यातनं अनाहत ध्वनी क्रिएट होतोय. त्याचा डमरू पण होतोय. ज्यावेळेस शिव तांडव करतात ना, त्यावेळेस डमरू पण वाजवतात. तर डमरू जो वाजवतात ना, तर तो डमरू ज्यावेळेस वाजवला जातो त्यावेळेस अनाहत स्वरूप क्रिएट होतोय. तर अनाहत म्हणजे ओम. आता अनाहत काय आहे, ज्यावेळेस जस्ट एक एक्झाम्पल सांगतो. जर तुम्हाला जाणायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, आपल्या कानामध्ये हे दोघं बोट अशा पद्धतीने टाकले, डोळे बंद करायचे, तुम्हाला असा एक आवाज येईल. आता रिअलिटीमध्ये तुमचे कान तर बंद आहे, मग तुम्हाला ऐकायला कुठून येतोय, तर तो अनाहत झाला. तर तो ओमकार आहे. मग ज्यावेळेस शिव नटराज स्वरूप धारण करतात, तर त्यावेळेस त्यांच्या डान्स फॉर्म मधनं जे स्वरूप आपल्याला दर्शवलं जात आहे किंवा दिसतंय, तर ते स्वरूपच म्हणजे काय, ते नटराज स्वरूप आहे, तेच ओमकार स्वरूप आहे आणि तेच परमशिव स्वरूप. खरं तर सगळ्यांच्याच मनातला प्रश्न आहे की रावण हा खरंच महादेवांचा मोठा भक्त होता का, किंवा तो कोणत्या प्रकारची भक्ती करायचा? आता तुम्ही कोणत्याही आख्यायिका वाचणार ना, तर त्या आख्यायिकामध्ये असंच दिलं जातं की हे शिवाचे खूप मोठे भक्त होते आणि मग त्यांनी असं केलं तसं केलं, या पद्धतीने ते रोज मंदिरात जायचे. आता भक्ती म्हणजे काय, थोडक्यात आपण पहिले भक्ती काय हे समजून घेऊ, नंतर रावणाची भक्ती समजून घेऊ. भक्ती मीन्स काय आहे की प्रेम एकतर्फी. हे एकतर्फी प्रेम आहे. आजचं जे आपलं प्रेम आहे दोघं साईडने असतं. जर आपण प्रेम करतोय पण समोरच्यांनी दिलं तर आपण त्याला सोडून पुढे निघून जाणार. पण भक्ती अशी गोष्ट आहे की माझ्या समोर एक विग्रह आहे, त्याच्या समोर बसतोय, किंवा एक माझ्या डोक्यामध्ये एक स्वरूप आहे आणि मी त्याच्यासाठी पूर्ण लाईफ देतोय, जसं मीराबाईंनी दिलं. त्यांनी श्रीकृष्णांची एवढी भक्ती केली की त्याच्यात ते ज्यावेळेस त्यांनी देह सोडला ते श्रीकृष्णाच्या त्या मूर्ती स्वरूपामध्ये एक होऊन गेल्या. ही भक्ती. भक्ती मीन्स काय की मी तुझ्याकडे येतोय पण मला काही नको, हा भाव जेव्हा क्रिएट होईल त्याला भक्ती बोललं जाईल. पण त्या भक्तीमध्ये इच्छा जर क्रिएट झाली, मला प्राप्त करणं जर क्रिएट झालं, तर ती गोष्ट भक्ती राहत नाही. मग तो एक सेल्फिशनेस क्रिएट होतो. जसं आपण एक बोलतो की एखाद्याने आपल्याला कधीच न फोन केला, तुम्हाला माहिती आहे हा व्यक्ती खूप चॅप्टर आहे आणि हा नॉर्मली फोन करत नाही, आणि याने फोन केला तर याचा अर्थ काहीतरी आहे. पण तो इतका छान बोलतो, काय मग कसं चाललं, बरं आहे ना, आपण म्हणतो काय काम आहे, काही नाही, सहज आठवण केली. नंतर तो फोन ठेवताना सांगतो, अरे ते अचानक आठवलं मला, ते असं काम होतं. आपल्याला माहिती आहे याने त्यासाठीच कॉल केला. पण काही मित्र मैत्रिणी असे असतात जे आपल्याला असंच फोन करतात, काय मग असं आहे, बरं आहे का. आपल्याला ते वाले लोक छान वाटतात की जे आपल्याला असंच फोन करतात, किंवा आपलं चांगलं बघितलं की आपल्याला फोन करतील. पण एखाद्याने परत नेक्स्ट टाइम परत तुम्हाला फोन आला, तुम्हाला कळालं काहीतरी काम आहे बरं घ्यायचं. आता हे कामवाल्याला भक्ती बोलू शकत नाही, ते प्रेम बोलू शकत नाही. एखाद्याने म्हणलं अरे तू फोन पण उचलत नाही तरी तू फोन करता, अरे जाऊ दे भाऊ, माझा मित्र आहे, त्याने नाही का उचले ना, पण माझं काम आहे फोन करणं. ही भावना जेव्हा क्रिएट होते ना, ही जस्ट लाईक मैत्री भावामधली भक्ती. भक्ती मीन्स अशी गोष्ट आहे की मला माझ्या देवाने मारून जरी टाकलं, त्याने माझ्या मनाच्या विरुद्ध जरी केलं तरी ते मला मान्य आहे. ही भक्ती आहे. मग या मार्गातनं जर जात असाल तर त्याला भक्ती बोलली जाईल. पण रावणाने ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सगळ्या गोष्टी काहीतरी प्राप्त करण्यासाठीच केल्या गेल्या. आता ज्यावेळेस भक्ती बोलले जाते ना, की जसं आपलं एक ज्योतिर्लिंगच्या तो टॉपिक मध्ये एक गोष्ट राहिली आपली, ज्योतिर्लिंग आणि आत्मलिंग. तो टॉपिक याच्यात मी कव्हर करतो. आता रावणाने ज्यावेळेस भक्ती केली तर रावणाने साधनेमधून सगळं प्राप्त केलं. जे इंद्रिय होते त्यांच्यावरती संयम मिळवला, नक्षत्रांवरती विजय मिळवला, ग्रहांवरती विजय मिळवला, देवांवरती विजय मिळवला. त्याला कळालं एक जण आहे ज्याच्यावरती विजय काही मिळवता येत नाहीये. पण रावणाची जी आई होती ती महादेवाची मोठी भक्त होती. आता रावण होते आसुर मधले, आणि आसुरांचे गुरु कोण, शुक्राचार्य. शुक्राचार्यांचे गुरु कोण, महादेव. बरोबर. मग यांनी बघितलं की आपल्या गुरूंचे पण गुरु, आपल्या आईचे पण. मग एकदा आईने विचारलं, रावणांनी विचारलं आईला की तुला काय पाहिजे, तू एवढी काय भक्ती करते. बोले शिवामध्ये सगळं सामावलेलं आहे, शिव आहे तर सगळं आहे. तर शिव सगळं आहे का, ठीक आहे, मी सगळ्यांवरती विजय मिळवू शकतो, तुझ्यासाठी मी त्याला आपल्या राज्यात घेऊन. आणि त्यांनी महादेवांच्या भक्तीला सुरुवात केली. मग महादेवाची भक्ती म्हणजे काय, एकदम नरम होऊन जाणे. महादेवाला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला सगळं सोडून द्यावं लागेल.
सगळे भाव सोडून द्यावं लागेल, राग सोडावा लागेल, द्वेष सोडावा लागेल, मत्सर सोडावा लागेल, इंद्रियांवरती विजय मिळवता आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर तुम्ही जसं बोलतो ना की रावणाने त्याचे जे 10 मुख होते, तोंड होते, ते महादेवाच्या चरणाशी वाहिले. हे 10 मुख म्हणजे काय, ते रिअलिटीवाले 10 फेसेस नाहीये, त्या 10 वृत्ती आहे माझ्यामधल्या, की त्या त्याने महादेवाच्या चरणाशी अर्पण केलंय. मी हे पण सोडून दिलं, हे पण सोडून दिलं. मग शेवटी जो उरला तो अहंभाव होता, की मी रावण म्हणून पण सोडून देतो, हे एकच मुख राहिले, हे पण कापून टाक. मग तेव्हा महादेव त्यांना प्रसन्न झाले, बोलले माग तुला काय मागायचं. मग रावणाने जे मागितलं ती जी भक्ती होती तर ती कोणत्या तरी गोष्टीमधनं तयार झालेली होती, कोणत्या तरी भावामधनं तयार झालेली होती. जसं असुर ज्याला बोलतो ना, असुर काय करायचे, नेहमी एखाद्या देवाची तपश्चर्या करायचे, त्याला प्राप्त करायचे, नम्रता घ्यायचे, त्याच्या पद्धतीने वागायचे, त्याच्या पद्धतीने पूजा करायचे आणि त्याच्याकडनं वर घेतल्यानंतर त्यांचं परत जे आहे ते जैसे ते चालू करायचे. सेम गोष्ट आपली पण आहे. रावण किंवा असुर ही बाह्य गोष्ट नाहीये, रावण आणि असुर माझ्यामधली गोष्ट आहे. जेव्हा माझ्याकडे काही नसतं त्यावेळेस मी नम्रच असतो, पण जेव्हा माझ्याकडे सर्व येतं तेव्हा मी रावण होऊ शकतो. म्हणजे माझे 10 फेसेस तयार होऊ शकतात. बरोबर. मग मला काय करावं लागेल, शिवत्वाला जर प्राप्त करायचं असेल तर माझे जे 10 फेसेस आहे त्याचं बलिदान द्यावं लागेल. मग रावणाने काय केलं, ते एक बलिदान देत गेला आणि ज्याने बलिदान दिलं शिवासाठी, म्हणून आपण रावणाला सगळ्यात मोठा भक्त बोलतो. पण रावणाने काय केलं, ज्यावेळेस महादेव त्यांना प्रसन्न झाले त्यावेळेस त्यांनी काय केलं, प्रकट झाल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्यासोबत चला. ते बोलले ते पॉसिबल नाही, मी कोणाच सोबत नाही येऊ शकत. बोले तुम्ही मला प्रसन्न झाले तर मला दिले, तुम्ही वरदान देणार आहे तर मला तुम्ही प्राप्त झाले तर मी मागाल ते तुम्हाला द्यावंच लागेल. मग महादेवाने काय केलं, आत्मलिंग दिलं. मग महादेवांनी आत्मलिंग म्हणजे काय, एक आत्मस्वरूप आहे, त्या आत्मस्वरूपाला रावणासोबत दिलं. रावणाला सांगितलं की हे कुठे ठेवायचं नाही, ज्या ठिकाणी खाली ठेवशील त्या ठिकाणी मी प्रस्थापित होणार. आणि ती गोष्ट करत असताना एक स्टोरी त्याच्या पाठीमागची, आता तिच्या डिटेल मध्ये जाणार नाही. कर्नाटकमध्ये मुरुडेश्वर या ठिकाणी त्यांनी एक माया रचली गेली, कारण की त्यांना ते तिथं नव्हतं घेऊन जाऊ द्यायचं त्याच्या राज्यामध्ये. तर गणपतींनी गुराखीचं स्वरूप घेतलं आणि त्यांनी त्या लिंगाला धरलं आणि हे लघुशंकेसाठी गेले. आणि हे तिकडे गेलेले असताना यांनी सांगितलं पटकन नाही तर मी ठेवून देईल, पटकन ठेवून देईल. यांनी बघितलं की हे येण्याच्या आत त्यांनी ठेवून दिलं, तर ते आत्मलिंग झालं. जे आत्मलिंग त्यांनी तपश्चर्येमुळे द्यावं लागलं. पण ज्योतिर्लिंग तसं नाहीये. ज्योतिर्लिंग अशी गोष्ट आहे की जे ज्योती स्वरूप आहे, हे आत्मलिंग हे फक्त अनाहत चक्राचं प्रतीक आहे, फक्त अनाहत चक्राचं प्रतीक आहे. पण ज्या वेळेस ज्योतिर्लिंग स्वरूप येतं तर ज्योती मीन्स परम ज्ञान जेव्हा होतं, ब्रह्मरंध, आणि जेव्हा आपण लास्ट स्टेजला शिवामध्ये जी शक्ती एक होते तर त्याचं जे स्वरूप आहे ते ज्योती स्वरूप आहे. मग त्या ज्योती स्वरूपाला ज्या ज्या ठिकाणी भारतामध्ये वेगवेगळ्या 12 ठिकाणी त्याची प्रतिष्ठापना केली गेली आणि ती साक्षात शिवाने केली. मग शिवाला बोलले गेले की शिव वाचवायला यायचे. प्रत्येक स्टोरीचं तुम्ही वाचणार ना तर शिव कोणत्या ना कोणत्या ठिकाणी लीला करायला जायचे. मग त्या ठिकाणी गेले की त्यांच्या भक्तांना वाचवायला गेले. शिव वाचवायला येतात, सगळ्यात मेन गोष्ट. शिव लास्ट स्टेजला येतात, शिव अगोदर नाही येत. शिव म्हणतात भोग भोग, तो लास्ट स्टेजला जेव्हा जाशील ना तेव्हा मी येणार, काळजी करू नको, माझा फक्त विश्वास ठेव. मग शिव त्यावेळेस आले की मग ते वागतात की माग, तुला काय मागायचंय. ते म्हणतात काही नको, तुम्ही इथं राहून जा. प्रत्येक स्टोरीचा एंड तोच आहे, तुम्ही इथं राहून जा, तुम्ही इथं राहून जा. हा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेस त्यांनी त्यांचं स्वरूप त्या ठिकाणी ठेवलं आणि ते स्वरूप जे आहे ते ज्योती स्वरूप आहे. आणि त्या ज्योती स्वरूपामुळेच त्यांना आपण ज्योतिर्लिंग बोलतो, की ते ज्योतीच्या स्वरूपामध्ये, ज्ञानाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी विराजमान आहे. त्या ठिकाणी तुम्ही बसल्यानंतर साक्षात शिवाच्या कक्षेमध्ये किंवा शिवाच्या ऑरामध्ये बसल्याचे तुम्हाला फील येणार. ठीक आहे. तर रावण हा महादेवाचा सर्वात मोठा भक्त होता का, तर माझ्या दृष्टीने कधीच नव्हता. कारण की ज्या वेळेस माझ्यामध्ये बिझनेस माइंड असेल त्यावेळेपर्यंत प्रॉब्लेमच आहे. पण ज्यावेळेस नंदीला मी सर्वात मोठा भक्त मानतो, नंदी ना ज्यावेळेस महादेवांनी दर्शन दिलं त्यावेळेस त्यांनी बोलले माग, काय मागायचं. ते प्रभू मला काहीच नको, फक्त तुम्ही पाहिजे सांग. बोलले तथास्तु. त्यांना तिथून घेतलं, कैलासावर घेऊन गेले. ज्या ज्या ठिकाणी माझं मंदिर असेल त्या त्या ठिकाणी तू असलाच पाहिजे, जर नसेल ते मंदिरात काही कामाचं नाही. मग नंदी काय म्हणतो, नंदी प्रतीक्षेत नाहीये, नंदी वेटिंग लिस्टला नाहीये, नंदी प्रमथनाथ. नंदी प्रमथनाथ. प्रमथनाथ मीन्स काय, की तो प्रथम आहे. तर मंडळी, आजच्या या भागात आपण महादेवांविषयी बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या, पण काही गोष्टी राहिल्या सुद्धा आहेत. त्यांच्याच जवळचं रुद्राक्ष किंवा त्यांची साधना कशी केली पाहिजे, पूजापाठ कसा असला पाहिजे याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत, पण पुढच्या भागामध्ये. तर भेटूयात याच एपिसोडच्या पुढच्या भागात.